बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री चोरट्याने त्याच्या घरामध्ये घुसून त्याच्यावर चाकू हल्ला केला। त्यात सैफ हा गंभीर जखमी झाला। त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली। डॉक्टरांच्या माहितीनुसार सैफला आता कोणताही धोका नाहीये आणि तो लवकरच बराही होईल। मात्र त्याच्यावर उपचारांच्या खर्चाबद्दलची एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। उपचारासाठी एकूण किती खर्च आला याचा आकडा जर तुम्हाला कळाला तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल आणि तुम्ही डोक्याला हात लावाल। उपचारासाठी सैफला एकूण किती खर्च आला हे आपण जाणून घेऊयात। 16 जानेवारी 2025 रोजी अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर त्याला तातडीने लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। गंभीर जखमांमुळे त्याच्यावर तब्बल 5 तास शस्त्रक्रिया करण्यात आली। या हल्ल्यात त्याच्या मानेवर आणि खांदेवर खोल जखमा झाल्या होत्या। पाठीमध्ये अडकलेला 2.5 इंचाचा चाकूचा तुकडा हा डॉक्टरांनी यशस्वीपणे बाहेर काढला। सैफ अली खानची प्रकृती आता स्थिर आहे आणि तो हळूहळू वेदनेशिवाय चालण्याचाही प्रयत्न करत आहे। पण आता एक नवीन माहिती समोर येतेय, ती म्हणजे सैफ अली खानच्या उपचारांसाठी एकूण लागलेल्या खर्चाबाबतची। जर तुम्हाला सैफच्या उपचाराचा खर्च कळाला तर तुम्ही डोक्याला हात लावाल असा आकडा समोर आलाय। सोशल मीडियावर सैफच्या विम्याची माहिती ही सध्या व्हायरल होतीये। सैफच्या उपचारावर एकूण खर्च हा 35,98,700 रुपये आलाय। यातील 25 लाख रुपये हे विम्याद्वारे मंजूर करण्यात आले। यासोबतच सैफच्या कॅशलेस उपचारांचा 16 जानेवारी 2025 रोजी मंजुरी मिळाली असून त्याला 5 दिवस रुग्णालयात राहावे लागणार आहे असंही कळतंय। याचाच अर्थ तो 21 जानेवारी पर्यंत आता रुग्णालयामध्ये राहू शकतो। सैफ अली खानच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आता तो हळूहळू चालण्याचाही प्रयत्न करत असून शारीरिक आराम आणि मानसिक शांततेची त्याला गरज आहे। तो सुखरूप आहे हे ऐकून चाहत्यांना आनंद तर झालाच, पण त्याच्या उपचारांच्या खर्चाबाबत माहिती समोर आल्यावर तितकाच त्यांना धक्काही बसला। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी।